घनश्यामची चांगली गोष्ट ही आहे की त्याच्याकडे शब्दसंचय चांगला आहे. बॉडी आणि काय म्हणतात बिल्ट बघता सूरज हा तसा अ, साधा दिसतो बिल्ट वाईज, आणि हो अरबाजची तर बिल्ट सगळ्यांनी बघितली पण कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे पॅडी दादांनी ज्या प्रकारे स्वतःचा गेम इम्प्रूव्ह केलाय. हो अं, योग्य ते स्टँड, योग्य त्या गोष्टी वेळी, योग्य त्या गोष्टी करून आपल्या भावना, आपली इमोशनल बाजू ही इतकी उभारून येते ना त्या घरामध्ये, की आपल्यालाही माहित नसतं की आपण इतके इमोशनल आहोत. टॉप 5 मला वाटतं अभिजित दादा, डीपी दादा आहेत, सूरज आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे राजू आणि ए टू झेड मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहे निखिल. आणि आज निखिल सोबत आपण लाईव्ह गप्पा गोष्टी करणार आहोत. मीही काही क्वेश्चन विचारणार आहे, तुमचेही काही महत्वाचे क्वेश्चन असतील, तुमच्या मनात काय असेल तेही तुम्ही विचारा. आज आपण लाईव्ह इथं जवळपास निखिल सोबत गप्पा गोष्टी करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा निखिल, तू घराबाहेर आलास आणि तुझी जी इमेज आहे, काय होतं ना, घराबाहेर आल्यानंतर लोक खूप म्हणजे वाईट वगैरे कमेंट करतात, काही बोलतात, पण जे पहिले 2 ते 3 कॉन्टेस्टंट घराच्या बाहेर येतात ना, ते मोस्टली असेच लोक असतात जे की घराच्या बाहेर पण त्यांचा स्वभाव खूप शांत असतो. आणि आपण प्रेडिक्ट केलेलं असतं की हे जे लोक आहेत ना, ते घराबाहेर आल्यानंतर यांना कोणी काही बोलणार नाही, कारण हे यांचे इथिक्स गमावत नाहीत किंवा असं काही करत नाहीत की ज्याच्यामुळे लोकांच्या चर्चेत आपण जातो किंवा गेलं पाहिजे. शेवट घरामध्ये तसंच वागतो आपण आणि घराच्या बाहेर तसंच आपला स्वभाव असतो. काही काही जण असे असतात की घरामध्ये गेल्यानंतर वेगळं काहीतरी दाखवतात, घराच्या बाहेरही वेगळं असतात. मग याच्यावर तुझं काय मत आहे? ऍक्च्युली तू कसा होता, घराच्या बाहेर कसा आहेस, आतमध्ये कसा आहेस, आणि तुझं काय ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स होता बिग बॉसच्या घरामधला देखील? मुळात बिग बॉस चा सीझन मध्ये भाग घेणं हे माझ्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज होतं. माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव फारसा अलाइंड नाहीये बिग बॉसच्या ह्याच्यासोबत असं मला वाटतं, पण तरीही मला हा शो करायचा होता, कारण ही एक अशी संधी आहे की जी प्रत्येकाला मिळत नाही. आणि जर का ती तुमच्याकडे संधी चालून येत असेल तर ती संधी खरंच तुम्ही घेतली पाहिजे, कारण एक माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात एक व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये इतका बदल पडतो, इतका बदल घडतो तुमच्या आयुष्यात की तुम्ही सांगूच नाही शकत. आणि चांगला बदल घडतो, असं नाही की वाईट बदल घडतो. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतो आणि माझ्याही बाबतीत ते घडलंय. त्यामुळे खरंच मला बिग बॉस मराठी मधनं दुर्दैवाने ट्रॉफी नसली मिळाली तरी मला शिकायला, मला माझ्या पर्सनॅलिटीला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी मला मिळाल्यात, सुंदर मित्र मिळालेत. ती माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. हो, म्हणजे असं नाही की ट्रॉफी प्रत्येकालाच भेटते, पण त्यातून शिकण्यासारख्या खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की आपण ते काम केल्यानंतर आपल्याला कळतं, अरे बरं झालं आपण गेलो, आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला भेटलं. तर असं एक होतं की हा, ट्रॉफी महत्वाची नाही तर बाकीच्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात, ज्या की आपल्याला लाईफ लेसन म्हणून एक लाईफ मध्ये पण खूप उपयोगी पडतात, ज्या की आपण घरात पण बरोबर. करत नाही अशा गोष्टी आपण बिग बॉसच्या घरातही करतो. असं काय आहे का तू की बिग बॉसच्या घरातून अशी एक गोष्ट शिकलाय जी तू म्हणजे रिअल लाईफ मध्ये करत नव्हता पण बिग बॉस मध्ये तुला करावं लागले आणि तू आता ठरवलं अरे आपण करायला पाहिजे आता घरामध्ये किंवा कुठेही बाहेर, असं काही आहे का तुझं? अनेक अनेक गोष्टी आहेत. अच्छा. तुम्हाला आता सांगायचं झालं तर घरामध्ये आम्ही सगळे सदस्य आम्ही कामं वाटून घेतो. अच्छा. प्रत्येकाला एक एक काम दिलेलं असतं, जे आमचे आम्ही ठरवून घेतो कोणी काय काम करायचं ते. एखादा माणूस जेवण बनवतो, एखादा माणूस भांडी घासतो, एखादा माणूस स्वच्छता बघतो स्पेसिफिक एरियाची. तर ह्या सगळ्यातनं अ, घरातलं किंवा आपल्या घरातलं कुठलंही काम हे छोटं नसतं आणि कुठल्याही कामाची लाज नाही वाटली पाहिजे. प्रत्येक काम हे त्याच्यात एक पवित्रता आहे, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती एक. आणि त्याच्यातनं जर का तुमचं घर स्वच्छ होणार असेल, त्याच्यात पॉझिटिव्ह वाईब्स येणार असतील तर तुम्ही ते घर स्वच्छ ठेवलंच पाहिजे. जर का आम्ही 15 सदस्य म्हणून बिग बॉसचं घर स्वच्छ ठेवू शकतो, तर आपल्या स्वतःचं घर स्वच्छ ठेवायला आपण कुठे कमी पडलो नाही पाहिजे. ही गोष्ट मला शिकायला मिळाली. कारण थोडंफार माझ्या स्वभावाप्रमाणे मी थोडासा काय म्हणतात त्याला, घरात पसारा घालणारा, गोष्टी इकडच्या तिकडे ठेवणारा असा एक मी होतो. पण आता माझ्यात हा बदल पडलाय की घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे. आम्हाला तिथे असतं की जे घर आहे बिग बॉसचं ते कॅमेरामध्ये दिसणार आहे, प्रेक्षक बघणार आहेत ते घर, त्यामुळे ते दिसताना हे छान दिसलं पाहिजे, ही राईट. जबाबदारी आमची आहे सदस्य म्हणून. त्याचप्रमाणे आपल्या घरी पाहुणे येतात, आपल्या घरी भरपूर माणसं येत असतात, तर त्यांना सुद्धा आपलं घर हे नीटनेटकं दिसलं पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे. आणि स्वच्छ घरात राहिल्यानंतर आपल्यात सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. जेवण बनवायला शिकलोय मी त्या व्यतिरिक्त. अच्छा.
त्याच्यानंतर एक काय म्हणतात त्याला, स्वभावातला फरक बघायचा तर मी एक खूप प्रॅक्टिकल स्वभाव आहे माझा थोडाफार. आणि बिग बॉसच्या घरामध्ये, या बिग बॉसचा खेळ हा भावभावनांचा खेळ आहे असं म्हणतात. येस. मानवी भावनांचा खेळ आहे तो. त्यामुळे आपल्या भावना, आपली इमोशनल बाजू ही इतकी उभारून येते ना त्या घरामध्ये, की आपल्यालाही माहित नसतं की आपण इतके इमोशनल आहोत. पण आपल्याला त्या घरात येऊन स्वतःबद्दल नवीन गोष्टी कळतात, की बाबा मी खरंच इतका इमोशनल आहे, मी इतका हळवा आहे का खरंच माझ्या घरच्यांबद्दल, माझ्या माणसांबद्दल. तो हळवा, जो हळवी बाजू जी आहे आपली ना, ती खूप जास्त हायलाईट होते त्या घरात गेल्यानंतर. ओके, ओके. तर म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा होता की तुला काही गोष्टी, भरपूर अशा गोष्टी ज्या शिकायला मिळालेल्या आहेत खरं तर. ठीक आहे. आपण आता स्वच्छतेवरून तू बोलला खूप सारं, आणि एक मुद्दा होता ऍक्च्युली, खूप लोकांना तो खटकतोय, की ज्यावेळेस निक्की म्हणजे एंट्री झाली होती नवीन नवीन घरामध्ये, त्यावेळेस निक्कीचं असं म्हणणं होतं की घर मला स्वच्छ पाहिजे, सगळ्यांनी घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, असं तिचं एक म्हणणं होतं. त्याच्यानंतर ती काय करायची की कुठल्याही सोफ्यावर तिचं सामान असंच पडलेलं असायचं. जसं की आपण लिव्हिंग रूम मध्ये पाहिलं तर तिचा एक सोफा तिचाच होता, एक डायरेक्ट त्याच्यावर तिचं सामान पडलेलं असायचं. हम्म, जे हम्म, की आपले पॅडी हम्म. दादांनी तिला खूप वेळेस सांगितले, ते उचल आणि तिकडे ठेव. आणि त्याच्यावर खूप मोठा मुद्दा झाला ज्यावेळेस पॅडी दादा ते तिचं जे कंटेनर आहे ते घेऊन ठेवायला आतमध्ये चालले होते. मग असं आहे की घरामध्ये, की फक्त नाही का स्वच्छता, ते म्हणते की स्वच्छता पाहिजे, पण काहीतरी मुद्दा करायचा आहे, काहीतरी आपल्याला असं करायचंय, म्हणूनही हे लोक काही वाटेल तसं म्हणजे वागतात, करतात. कारण तू कसा बोलला स्वच्छता पाहिजे, तर तू तसं करत होता. तुला वाटतं तर त्या पद्धतीने तू वागत होता, कुठेही सामान ठेवत नव्हता. बाकीचे सदस्य पण तसे करत नव्हते. पण निक्की एक अशी होती की बोलती एक आणि करती एक. जसं की स्वच्छतेचाच मुद्दा असेल, ती कुठेही काही ठेवते तिचं सामान. तर याच्यावर तुला काय म्हणायचं निक्कीच्या त्या याच्यावरती, इन्सिडेंटवरती? त्या इन्सिडेंट बद्दल खरं तर त्याच्या अनेक बाजू आहेत, खरं सांगायचं तर. एक तर ऑफकोर्स की स्वच्छता आणि घर नीटनेटकं ठेवण्यात नेकी कमी पडते, हे तर घरात सगळ्यांचंच मत आहे. इनफॅक्ट हो, प्रेक्षकांचंही तेच मत आहे की हे सांगायचं एक आणि करायचं एक, अशातला हा प्रकार आहे हो. की जो चुकीचा आहे. आणि जेव्हा अंकिता कॅप्टन होती तेव्हा हा घडलेला प्रकार होता, कपड्यांच्या बास्केट वरचा. आणि जेव्हा अरबाज कॅप्टन झाला त्याच्यानंतर तसं काही घडलं नाही. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जागच्या जागी गेल्या. याच्यावरनं फेवरिझम किंवा अनफेअर खेळ कसा आहे हे आपल्याला दिसून येतं. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा निक्कीनी सगळ्यांचे कपडे ड्रॉवर मधनं बाहेर काढले होते, फेकाफेक केली होती, तर लोकांना फक्त हे दिसत होतं की निक्की कशी शिस्त मोडतीये किंवा कशी लोकांना त्रास देतेय किंवा कशी घर अस्वच्छ करतेय हे दिसत होतं. पण माझं असं मत आहे की ते तर घडत होतच, पण त्या व्यतिरिक्त निकीच्या मनात एक दुसरा मोटिव्ह पण होता ते करण्यामागचा. तिचं एक तिचं हे वागण्यामागे आणखीन एक कारण होतं असं मला वाटतं. आणि ते कारण होतं की जी आमची बीबी करन्सी आहे, जी अभिजित दादाला मिळाली होती अच्छा, अच्छा. तंटाघर, ती हा, हा. तंटाघरातली बीबी करन्सी आम्ही लपवून ठेवली होती. हा. आणि ती लपवलेली राईट. बीबी करन्सी शोधणं हा, ते कपडे फेकाफेक करण्यामागचा एक आड मुद्दा असावा, हा माझा स्पष्ट दावा होता. आणि त्याप्रमाणे मी माझ्या टीमला त्याप्रमाणे सतर्क केलं होतं आणि त्यांना हे सांगितलं होतं की असं असं आहे. आणि सुदैवाने आमच्या टीम मधली लोक हुशार आणि तितकी सतर्क असल्यामुळे निकीला त्यातनं पैसे, बीबी करन्सी मिळालीच नाही शेवटपर्यंत. आणि आमचं नुकसान होण्यापासून वाचलं. ठीक आहे, घर आम्ही त्याच्यानंतर स्वच्छ केलं. मी त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की घरात पाहुणा येणार आहे आमचा, ती जी 2 बाळं येणार होती घरात, ती येणार होती संध्याकाळी. आणि आम्हाला माहित नव्हतं तोपर्यंत पाहुणा कोण असणार आहे, काय असणार आहे, कोणी व्यक्ती येणार आहे की काय होणार आहे. पण जर का पाहुणा आला तर घरात घर अस्वच्छ दिसेल. तर अनेक लोकांचं आमचं डिस्कशन चाललं होतं की काय करावं आता, हे जे कपडे सगळे आपले आपले बाहेर काढलेत, तर आपण याबद्दल काय काय ऍक्शन घ्यावी. तर मी म्हणलं की ऍक्शन आपण आपण जी घ्यायची ती घेऊच यात. पण त्याआधी मला वाटतं आपण जे कपडे आहेत ते आधी आपण नीट ठेवूयात जागच्या जागी. कारण ह्याच्या मागचा जो तिचा मुद्दा होता बीबी करन्सीवाला, तो तर तिचा असफल झालेला आहे हे तर स्पष्ट आहे. तिला जे करायचं होतं ते तिला करता आलं नाहीये.
आणि जर का घरात पाहुणा आला आणि त्याच्यावरनं घर अस्वच्छ बघून जर का आपल्याला काही शिक्षा मिळाली तर त्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतो. घरामध्ये म्हणजे आता काय होतं ना, की घरामध्ये असे सदस्य होते जे खूप भांडण करत होते आणि काय ना बिग बॉसच्या फॉर्मॅटनुसार आतापर्यंत आम्ही बिग बॉस फॉलो करतोय. त्याच्यावर खूप सारे इंटरव्ह्यूज घेतले, खूप काही घेतलं. त्यामुळे आम्हाला माहिती आहे त्यातमधलं, की जो जास्त सदस्य जो तो भांडतो करतो, हा सदस्य काही असलं तरी शेवटपर्यंत टिकतो. ठीक आहे. आता घरामध्ये तुझं असं होतं मोस्टली, की जास्त करून तो कोणाशी भांडत नव्हता आणि जिथं पण तुला मुद्दा मांडायचा होता त्यावेळेस तू तिथं म्हणजे ज्यावेळेस वर्षाताईंचं होते ते झोपण्यावरून तू तिथं एक याच्याने गेला होता की मुद्दा आपल्याला सॉल्व्ह करायचा त्या हिशोबाने तू बोलत होता. हम्म, कधी स्वतःहून हम्म, कधी मुद्दा क्रिएट केला हम्म, नाहीस किंवा असं हम्म, काही केलं नाही. हम्म. तर यावरून तुला असं वाटत नव्हतं का अरे आपण असं काही मुद्दे म्हणजे उचलत नाही आहोत, स्वतःहून काही करत नाही आहोत, त्यामुळे आपण बिग बॉसच्या घराच्या बाहेरही जाऊ शकतो, त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण बिग बॉसच्या घराचा फॉर्मॅटच हा आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःचे मुद्दे उचलत नाही, स्वतः काहीतरी सीन क्रिएट करत नाही, तोपर्यंत तुम्ही टिकत नाही, असं एक आहे फॉर्मॅट त्याचा. तर म्हणजे असं तुला असं कधी वाटलं नाही का आपण करायला पाहिजे या गोष्टी, तरच आपण टिकू शकतो आणि सीन त्याच्यामुळेच आपण सीन कुठेतरी बाहेर आलोय असं काही? सीन क्रिएट करणं हे मला फेक वाटतं. कारण तुम्हाला एका फॉर्मॅट मध्ये बसायचंय, तुम्हाला दिसायचंय म्हणून तुम्ही कुठले तरी नसलेले मुद्दे उकरून काढणार आणि त्याच्यावरती आरडाओरडा करणार, हे चुकीचं आहे. उगाचच बोलायचं म्हणून काहीही बोलू नये, त्याच्या मागे लॉजिक असलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, मी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलेल्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर मी असं नाही की मी कधीच इनिशिएटिव्ह घेतला नाही. बेबी टास्क जो झाला बाळांचा, 2 जुळ्या बाळांचा, त्या टास्क मध्ये एंटरटेनमेंट हा सगळ्यात मूळ मुद्दा होता. त्या लहान बाळाची करमणूक करणं हा मुद्दा होता आणि त्या लहान बाळाद्वारे प्रेक्षकांची करमणूक करणं हा त्याच्यातला जोड मुद्दा होता. आणि ते घडलंच नाही. घडलं काय तर फक्त खेचाखेची, मारामारी, धक्काबुक्की, की जे त्या खेळाचं स्वरूप नव्हतं तेव्हा. त्या खेळाचं स्वरूप वेगळं होतं. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन मी वैभवशी बोललो होतो, की म्हटलं वैभव तू संचालक आहेस आणि ह्या अशा गोष्टी घडू नयेत असं मला वाटतं. ह्या खेळाचं स्पिरिट जे आहे ते एका एंटरटेनमेंटचं, एका करमणुकीचं स्पिरिट आहे. तर ते स्पिरिट आपण जपलं पाहिजे. यासाठी तू तुझ्या टीमला कंट्रोल कर की त्यांच्याकडनं धक्काबुक्की होणार नाही, आणि मी माझ्या टीमला समजावतो की आमच्याकडनंही काही धक्काबुक्की होणार नाही. आपण एक छान असा लहान बाळांची काळजी घेण्याचा एक गोड असा हा टास्क आहे, सुंदर टास्क आहे, त्याच्यात मजा आहे, मस्ती आहे. तर ती मजा मस्ती आपण कुठेतरी जपूया आणि छान खेळूयात. पण ते वैभवकडनं घडलं नाही आणि ऍट द एंड धक्काबुक्की ही झालीच. तर त्याच्याबद्दल काय खंत आहे. ओके. आणि ते निक्कीचा त्यामध्ये काय सीन होता? तुम्ही तिघं चौघजण बाळाला प्रोटेक्ट करत होता, जसं की अंकिता, तू, अजून पॅडी दादा होते मे बी, तुम्ही तिघं चौघजण बाळाला असं आतमध्ये ठेवून प्रोटेक्ट करत होता आणि निक्की हो, येऊन हात मारत होती, ओढत होती बाळाला. तो हो. सीन बघून कुठेतरी प्रेक्षकांना खरा राग आला, कारण बाळ येते आणि बाळाला तुम्ही अशा पद्धतीने जर ओढत असाल, त्याच्या अंगावर जात असाल, लोक त्याला प्रोटेक्ट करतायत, तरी देखील ती अशा गोष्टी करत होती. तो काय सीन होती? तर वैभवने अडवलं नाही का तिला, की अरे बाळाला लागेल किंवा कुठं काही होऊ शकतं, एक बाळ वैभव आहे म्हणून दिलेलं आहे, तर याच्यावर काही तो बोलला नाही का? वैभवला मी त्याही मुद्द्यावरती त्याच्याशी बोललो, की म्हणलं वैभव तू एक संचालक आहेस आणि तुझ्या टीम मधला एक मेंबर आहे जो या बाळाचं नुकसान करू पाहतोय. तर संचालक म्हणून मला असं वाटतं की तू हे थांबवलं पाहिजेस, निकीला तू कंट्रोल केलं पाहिजेस आणि असं करू नको, हे संचालक म्हणून तू सांगायला हवंस असं मला वाटतं. कारण आम्ही तर प्रोटेक्ट करतोय पण आम्ही बोलून उपयोग नाही, कारण आम्ही संचालक नाहीत. तू संचालक आहेस त्यामुळे तुझ्याकडे तो हक्क आहे तशी ऍक्शन घेण्याचा. पण वैभवनी तरीही ती ऍक्शन घेतली नाही. त्याचं मत असं होतं की ही ऍक्शन आर्यानी घेतली पाहिजे, आमच्या टीमची संचालक होती. तर मी त्याला म्हणालो की संचालक हा शेवटी संचालक आहे आणि संचालकाचं कर्तव्य म्हणून तिथे आर्या नव्हती. हो, आर्या हो. तिथे बाहेर बोर्डच्या इथे काहीतरी मांडणी करत होती. त्यामुळे तिथे जो संचालक उपस्थित होता त्या संचालकाशी मी बोलत होतो आणि मला नाही वाटत की तुमच्या टीमचा संचालक आमच्या टीमचा संचालक असा भेदभाव करत बसावा. जर का एखादी चूक गोष्ट घडतीये तर तो संचालक कुठल्याही टीमचा असो त्या चुकीवरती पांघरून घातलं नाही पाहिजे. आणि त्या बाळाचं जे काही नुकसान झालं, रितेश सरांनी ते भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यांना दाखवलंच की त्या बाळाची काय अवस्था झाली होती. फार वाईट वाटलं आणि तेव्हा निकीलाही थांबवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. आमच्यातली काही मंडळी होती जी संतापून जान्हवीकडे जे बाळ होतं
त्या बाळाचं नुकसान करावं का अशा विचारात असताना सुद्धा मी तेव्हा स्टँड घेतला होता, की म्हणलं एक माणूस आपल्याबद्दल वाईट करतोय म्हणून आपण त्याच्याबद्दल वाईट करायचं, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला. बरोबर आहे. त्यामुळे म्हटलं आपल्याला कोणाच्याही बाळाचं नुकसान करायचं नाहीये, आपण फक्त आपल्या बाळाला होणारं नुकसान आपल्याला थांबवायचंय काही करून, एवढाच उद्देश ओके. होता. आणि अजून एक वैभव बरोबर तुझं भांडण झालं होतं, आणि ते म्हणजे वैभव एक असा असा आम्हाला तर दिसताना असा दिसतोय की समजा जर इरिनाला कोणी काही बोललं तर त्याला राग येतो त्यावेळेस, जसं की टास्क मध्ये तुझ्यासोबत झालं होतं इरिनाचं, आणि तुझं काहीतरी झालं होतं आणि त्याच्यानंतर वैभव तुझ्यावर खूप भडकला होता. हम्म. मोस्टली असं होत नाही, जर इरिना जर एक ग्रुप सोबत जर तिचं काय झालं, तर आता जस्ट कालच्या एपिसोडमध्ये झालं की तिचं आणि निक्कीचं खूप वाजलंय, ते खूप बोलले आणि वैभव पुढंच होता, तो एक शब्दही बोलला नाही. पण जर टास्क मध्ये थोडं इकडे तिकडे झाटापट झाली तर त्याला एवढा राग आला, पण इकडे तो काहीच बोलत नाही, अशी दुटप्पी भूमिका आहे त्याची खरं तर. तर त्याच्यावर हम्म. तुला काय बोलायचं का? नाही, वैभवला एकतर एक छान संधी होती त्या टास्क मध्ये अरबाजच्या ऑपोजिट तोडीस तोड खेळून त्याचं 100% देऊन एक हिरो म्हणून झळकण्याची, कॅप्टन्सी पद मिळवण्याची, कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्याची एक सुवर्ण संधी त्याच्याकडे होती, की जर का तो अरबाजला 100% भिडला असता आणि त्यांनी तो अरबाजकडनं खेळ जिंकण्याची त्याच्यात कॅपॅसिटी होती, पण ती त्यांनी वापरलीच नाही. त्यांनी तो 100% खेळलाच नाही आणि त्याच्यामुळे अरबाजला, म्हणजे मी अरबाजच्याच टीम मध्ये होतो तेव्हा, आमची टीम पाडून दिली होती त्याप्रमाणे. त्यामुळे आम्हाला जिंकणं थोडंसं सोपं गेलं त्याच्यामुळे. आणि जेव्हा भाग आला इरिनाचा, तर इरिना हा एकमेव विषय होता ज्याच्याबद्दल वैभवनी स्ट्रॉंगली भाष्य केलं. आणि जेव्हा मी इरिनाच्या हातातली ती मोत्यांची पिशवी होती, ती मोत्यांची पिशवी बाहेर आली होती, तिने असं प्रोटेक्ट केलं होतं, तर तिकडनं तिच्या हातात भरपूर पिशव्या असल्यामुळे त्या मावत नव्हत्या तिच्या हातात आणि त्याच्यामुळे पिशव्या बाहेर येत होत्या. तर त्यातली बाहेर आलेली पिशवी मी खेचण्याचा प्रयत्न करत होतो, प्रत्येक जण करत होता एकमेकांच्या हातातली पिशवी खेचण्याचा प्रयत्न, तसाच मीही केला. आणि तेव्हा इरिनाचं असं म्हणणं होतं की तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये इन्व्हेड करतोयस म्हणून. तर त्या क्षणी तिथे डीपी दादा स्वतः त्या बोटीत आमच्या दोघांबरोबर मौजूद होते. शिवाय निकीही तिथे होती. आणि निकी आणि डीपी दादा दोघांनीही तेव्हा माझी बाजू घेतली होती, की आम्ही बघितलंय काय झालंय ते, आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलंय. इरिना जे बोलतेय ते तसं काहीही घडलेलं नाहीये. एक डिस्ट्रॅक्शन क्रिएट करण्यासाठी, एक हल्लागुल्ला करण्यासाठी आणि फोकस लोकांचा घालवण्यासाठी, आमच्या टीमचा फोकस हल्ला पाहिजे, आम्ही टास्ककडे आमचं दुर्लक्ष झालं पाहिजे, ह्या कारणासाठी उचललेला हा मुद्दा होता, जो ज्याच्यामुळेच म्हणलं मला त्याच्या फार तोंडी लागायचं नव्हतं. ज्या क्षणी मला कळलं की हे फक्त डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी केलं जातंय, याच्यामध्ये तथ्य काही नाही, हे जेव्हा मला लक्षात आलं, तेव्हा मी पुन्हा माझ्या टास्ककडे फोकस केला. कारण माझा फोकस होता टास्क जिंकण्याकडे. आपण कुठल्याही टीमकडनं असू देत, कारण ते फरक पडत नाही, पण टास्क जर का आपण जिंकलो तर कॅप्टन्सीची उमेदवारी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या टीमकडनं खेळताय, कोणाच्या अगेन्स्ट खेळताय, याहीपेक्षा तुम्ही स्वतःसाठी खेळताय हे आधी विसरलं नाही पाहिजे. ऑफकोर्स आपले मित्र आहेत, आपले मित्र आपल्यासोबत असावेत, जिंकावेत, हे प्रत्येकालाच वाटतं. पण जेव्हा टास्कची वेळ येते आणि बिग बॉस आपल्याला टीम पाडून देतात, आपण आपली टीम पाडली तर आपण आपल्याच मित्रांबरोबर खेळणार. पण जेव्हा बिग बॉस टीम पाडून देतात, जसं वैभवला माझ्या मित्रांबरोबर ठेवलं होतं आणि मला वैभवच्या मित्रांबरोबर ठेवलं होतं, आम्हाला ऑपोजिट ठेवलं होतं. हा, आणि तुम्ही तिथं कुठेही असं खेळ नाही, जसं वैभवचं आपल्याला दिसलं ना, तो अरबाजसाठीच खेळतोय असं वाटत पहिलं, आणि ते सुरुवात झाल्यापासूनच कळालं की हा वैभवसाठी, त्या आपल्या अरबाजसाठी खेळतोय, त्याच्या टीमसाठी खेळतोय. पण तुम्ही असे कुठेच दिसलं नाही की तुम्ही या टीमसाठी खेळताय किंवा यांच्या सोबत येऊन गप्पे मारताय. पण तो वैभव आणि अरबाज एका साईडला जाऊन बोलत पण होते, तुझ्याकडे किती पिशवी आहे, तुला किती पाहिजे, अशा टाईपचं त्यांचं कन्व्हर्सेशन होतं. पण तुमची एकदा बरोबर. टीम पडली की तुम्ही कधी इकडे आले पण नाही. तुमचा तुमचा जसं खेळ चालू झाला, गेम चालू झाला, तुम्ही डायरेक्ट तिकडच्या तिकडे गेले. पण वैभवचं असं काहीच नव्हतं, बरोबर. आणि ते दिसलंही प्रेक्षकांना. बरोबर आहे. आणि आमच्या बी टीम मधल्या आमच्या प्रत्येक जणाचं म्हणणं हेच आहे की तुम्ही ज्या टीमकडनं आहात त्या टीमकडनं लॉयली खेळा, फेथफुली खेळा. कारण शेवटी हा आपल्या तत्वांचा विषय आहे, की आपण ज्या टीमकडनं त्या टीमकडनं आपला 100% हा गेलाच पाहिजे, हे प्रत्येकाचं म्हणणं आहे बी टीम मध्ये. एक आपण कमेंट घेऊयात. एक सुंदर कुलकर्णी यांची कमेंट आहे की निखिल तू शांत आहेस असं आम्हाला घरात वाटलं, परंतु
तू तुझ्या रिअल लाईफ मध्ये असाच आहे का, की काही वेगळं आहे रूप असं, असं त्यांची कमेंट आहे. नाही, मी शांत स्वभावाचाच आहे पहिल्यापासून. म्हणजे अगदी तुम्ही माझ्या घरच्यांना विचारलं तरी तेही हेच सांगतील की वाद वाद घालणं म्हणजे एक तात्विक वाद असेल तर वाद घालण्यात काहीतरी तथ्य तरी आहे. पण त्या समोरचा माणूस जर का वाद घालतोय पण त्याच्यात काही लॉजिकच नाहीये, त्याच्यात काही तथ्यच नाहीये, तर त्या व्यक्तीशी वाद घालणं हे निरर्थक आहे. आणि त्यामुळे हे निकी म्हणा किंवा काय, हे जर का फक्त अपमान करणं, समोरच्याला घालून पाडून बोलणं, त्यांच्यावरती पर्सनल कमेंट्स करणं, हे ह्याच्यात काही तथ्य नाहीये, ह्याच्यात काही लॉजिक नाही, तात्विक मतभेद नाहीच आहेत. तर अशा माणसांशी काय तोंडी लागणार ना. हो, हो, बरोबर आहे. ठीक आहे. आणि मला एक अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे, तुमच्याच ग्रुप मधला एक आहे. अभिजित सावंत सर जे आहेत, तर ते असं वाटतं कुठेतरी, मी कालच्या एपिसोड मध्ये देखील पाहिलं, थोडंसं आम्हाला वाटायचं की या गोष्टी आहेत, पण काल थोडंसं म्हणजे आजच्या प्रोमो पाहून कन्फर्म झालंय की अभिजित सरांमध्ये आणि बी ग्रुपमध्ये काहीतरी बिनसलंय किंवा काही गोष्टी आहेत ज्या क्लिअर नाहीयेत, असं दिसतंय कुठेतरी की आहे यांच्यामध्ये काहीतरी वेगळे मतभेद वगैरे आहेत. कारण अंकिता वगैरे वेळोवेळी बोलून दाखवते या गोष्टी. तर काय नेमकं अभिजित सावंत सर आणि अंकिता किंवा इतर डीपी दादा, पॅडी दादा यांचं काय आहे नेमकं कनेक्शन वगैरे आतमध्ये घरामध्ये? कारण आम्ही तर काय फक्त एक तासासाठी बघतो, पण आतमध्ये जे काही वेगळं काही घडतं ना घरामध्ये, प्रत्येक गोष्ट असते ती तुम्हाला ते जाणवत असते. त्याहून तुला काय म्हणायचंय त्याच्यावरती? आमच्या बी टीम मध्ये एकतर अभिजित दादा काय, अंकिता काय, डीपी दादा काय, आमचं प्रत्येकाचं एक हे आहे की आम्ही एकमेकांच्या जर का काही चुका असतील, एकमेकांबद्दल काही खटकला असेल, तर ते त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगायला कमी करत नाही. आम्ही अच्छा. त्याबद्दल म्हणजे मीही केलेलं आहे, पॅडीदादा आणि अंकिता, आम्ही सगळ्यांनी एकमेकांसमोर बसून या गोष्टी बोललेल्या आहेत की बाबा रे, हे असं असं झालं, हे मला नाही आवडलं, हे तू करायला नको होतंस, त्याच्याने मी हर्ट झालो. जसं की जेव्हा जान्हवीने फ्रुट्सची बास्केट आम्हाला आणून दिली होती आणि अभिजित दादा उठून गेला होता, राईट. तर ती गोष्ट अंकिताला फारशी आवडली नव्हती, जी अंकिताने नंतर अभिजित दादाला स्पष्टपणे त्याच्या तोंडावर बोलून दाखवली की म्हणलं ही गोष्ट काही मला आवडलेली नाही. आणि ती गोष्ट त्याच्यानंतर अभिजित दादा आणि अंकिताने बोलून त्याच्यावरती पडदाही टाकला की बाबा ठीक आहे, आपलं बोलणं झालं, आपण डिस्कशन केलं आणि आपण एका आता फुल स्टॉप वरती आलेलो आहोत की ठीक आहे, ओके, डन. मला समजलं तुला काय म्हणायचंय, तुला समजलं मला काय म्हणायचंय, आणि गोष्टी संपल्या. अच्छा. ह्या गोष्टी आमच्याकडे घडतात. त्यामुळे माणसं येतात तिथे, मतभेद येतात, मग ते पलीकडच्या टीम मधले असो, आपल्या टीम मधले असो, कधी कधी काही काही गोष्टी एखाद्याला पटू शकणार नाहीत, हर्ट होऊ शकतात. पण महत्वाचं हे आहे की तुम्ही त्या गोष्टी त्या व्यक्तीशी बोलून त्या गोष्टी सॉर्ट करताय, हे सॉल्व जास्त करतो. महत्वाचं आहे. हो, हो, हे महत्वाचं सगळ्यात जास्त. आणि आता एक ज्वलंत मुद्दा आहे सध्याला, की सोशल मीडियावर खरंच खूप राग व्यक्त केला जातोय. जसं की जान्हवी जी आहे, ते रागामध्ये तिचा कंट्रोल राहत नाहीये. तिने अगोदर म्हणजे जे वर्षाताईंना बोलले होते करिअर विषयी, जे काही ट्रॉफी असो काय असो, त्यांना काय पश्चाताप होते ते, त्यावेळेस रितेश भाऊंनी धक्क्यावरती येऊन तिला समजावलं होतं, सांगितलं होतं आणि कडक शब्दात सांगितलं होतं. तरी देखील दुसऱ्यांदा तीच चूक केली तिने. जसं की पॅडे दादांना त्यांच्या करिअर विषयी बोलण्यात आले, जसे की नाही का, काय बोलण्यात आले की बाहेर ओव्हर ऍक्टिंग करून दमले असाल, आता तुम्ही घरामध्ये ओव्हर ऍक्टिंग करताय का, अशा पद्धतीचं एक जे भाष्य आहे तिनं केलेलं आहे घरामध्ये, ते लोकांना आवडत नाहीये. जरी ही चूक सेम पहिल्यांदा झाली तरी माणूस दुसरी चूक कशी काय करू शकतो, की हे जाणून बुजून करते जान्हवी. याच्यावर काय मत आहे तुझं? जान्हवी जाणून बुजून करते का तिच्याकडनं नॅचरली ते होत आहे, ह्याबद्दल मला खरंच कल्पना नाही. पण मी इतकंच म्हणू शकतो की जर का आपण एका सिनियर कलाकाराला पर्सनली त्याला काही बोलतोय, तर ती गोष्ट चुकीची आहे. एखाद्याच्या करिअर बद्दल, फॅमिली बद्दल, पर्सनल लाईफ बद्दल घराच्या आत भाष्य करणं हे चुकीचं आहे. आणि ते लोकांनी ऍक्सेप्ट, ते ऑफकोर्स ते लोक ऍक्सेप्ट करणार नाही. कारण पॅडी दादा काय किंवा वर्षाताई काय, एक सिनियर ऍक्टर्स आहेत, अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम केलेले आणि एक्सपिरियन्स्ड माणसं आहेत, सिनियर माणसं आहेत. मुळात आपल्याकडची संस्कृती आहे मोठ्या मोठ्यांचा अपमान न करणं. ठीक आहे, ते घर इक्वल आहे, त्या घरामध्ये प्रत्येक जण एक सदस्य आहे आणि प्रत्येकाची कुठलीतरी गोष्ट आपल्याला खटकू शकते. अगदी आपल्याला वयाने सिनियर असलेल्या व्यक्तीची सुद्धा गोष्ट खटकू शकते. पण ती गोष्ट बोलून दाखवण्याची एक पद्धत आहे, त्या राईट. व्यक्तीपर्यंत आपलं मत पोहोचवण्याची एक पद्धत आहे. आणि
आय नो रितेश सर म्हणतात तसं ऍक्शन रिॲक्शन पण असतं, कधी कधी वाद होतो, भांडणं होतात, पण त्या भांडणांमधनं तुम्ही शब्द काय वापरताय याचं भान असायला हवं, असंच मला वाटतं. ओके. आणि अजून एक क्वेश्चन आहे. आता सगळ्यात मोठा हा मुद्दा होता की कॅप्टन्सीचा जो टास्क होता, शेवटी तू आणि सूरज राहिले होते या ग्रुपमधून आणि तिकडे ते तिघजण होते. तर त्यावेळेस सूरज तो डायरेक्ट अरबाजला नडला. पण लोकांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की निखिल जो आहे तो का गेला नाही तिकडे त्या ग्रुपमध्ये. आम्हाला ते जाणून घ्यायचंय की काय झालं होतं, कशासाठी तू. आता ठीक आहे, आपल्याकडे जर त्या फ्रेंच फ्राईज कमी आहेत, असं पण आपण हारणारच आहोत हे आपल्या जवळपास कन्फर्म होतं. तर आपण त्यावेळेस काय करतो की सगळं द्या सोडून आणि आपण पुढच्यांना कसं जिंकता नाही आलं पाहिजे, त्यांच्या कशा फ्रेंच फ्राईज ओढून घेता आल्या पाहिजेत. असं झालं असतं. मला एक असं वाटतं की जर तिकडं सूरज जो आहे तो अरबाजला जर नडत होता, तर तू तिथून जाऊन त्या निक्कीकडून आणि जान्हवीकडून एक दोन फ्रेंच फ्राईज तरी ओढून घेऊन आला असतं तुझ्या तिकडच ठेवून. त्या तिकडे आल्या नसत्या. तर हा सीन काय होता, तू का गेला नाहीस, हे जरा लोकांना जाणून घ्यायचंय तुझ्याकडून. सुरुवातीला माझ्याकडे ज्या प्राईज होत्या त्या हम्म. प्राईज संख्येने जास्त होत्या. मला जी काही क्रमवारी ठरवली होती त्या क्रमवारीनुसार माझ्याकडच्या ज्या प्राईज होत्या त्या संख्येने जास्त होत्या. आणि योगिता आणि निकीचं एकीकडे सुरू होतं आणि एकीकडे अरबाज आणि सूरजचं सुरू होतं. अशा परिस्थितीमध्ये जर का मी माझ्या प्राईज खाली नाही, ठेवून जर तो का नाही, तो कुठे गेले असते, पहिल्या याच्यात नाही. दुसऱ्या दुसऱ्या ज्यावेळेस फक्त सूरज, ह्याच्यामध्ये, हा दुसऱ्या वेळेस करेक्ट, सूरज आणि तूच फक्त राहिला जेव्हा होता ना, त्यावेळेस मी दोघं सूरज. राहिलो होतो, हा राईट, जेव्हा मी त्यावेळेस. दोघं राहिलो होतो हा. दुसऱ्या राऊंडमध्ये, त्या अच्छा. राऊंडमध्ये सुद्धा माझ्याकडे प्राईज बऱ्याच संख्येत होत्या. आणि जेव्हा सूरज तिथे गेला अरबाजकडे, तेव्हा माझ्याकडे तिथे परत त्यांच्या बाजूपैकी निकी आणि जान्हवी तिथे त्यांची 3 लोक तशीच्या तशी होती, फक्त घनश्याम बाजूला झालं होतं. हो. बाकी 3 लोक त्यांच्याकडे सेम होती. हम्म. आणि माझ्या प्राईज ज्या होत्या त्या मी लपवायची जागा शोधत होतो बेसिकली, की मला अशी कुठली जागा आहे की जिथे मी त्या प्राईज ठेवू शकीन, जेणेकरून मी त्या प्राईज, एकदा प्राईज सेव्ह झाल्या तर मी तिथे जाऊन सूरजला मदत करू शकतो. हातात प्राईज घेऊन मी सूरजला मदत करणं वुड बी सुसाइडल, कारण त्याच्यामुळे माझ्या हातच्या प्राईज पण गेल्या असत्या. आणि त्याच्यानंतर बेसिकली माझं होतं काय की ह्या ज्या प्राईज आहेत आपल्याकडनं, ह्या प्राईज मधनं निदान 2 माणसं, एक माणूस जरी सेव्ह होऊ शकला पुढच्या राऊंडसाठी तरी बेटर होऊ शकतं, कारण पुढच्या राऊंडला पुन्हा नवीन संख्येत प्राईज मिळणार असणार आहेत. त्याच्यामुळे आता फक्त ही राऊंड पुढे सरकवणं ह्याच्याकडे फोकस केला पाहिजे. पुढच्या राऊंडची स्ट्रॅटेजी पुढच्या राऊंडला पुन्हा वेगळी करता येईल, हा मुद्दा होता. आणि जेव्हा प्राईज एक एक कमी व्हायला लागल्या तेव्हा स्वतः सूरज इथे आला माझ्याकडे आणि स्वतः मी आणि सूरजनी मिळून प्राईज डिफेंड केल्या. हो, कारण ते आम्हाला पाहिलं. दोघांना हे लक्षात आलं की आता अटॅक करण्यापेक्षा डिफेंड करणं जास्त महत्वाचं आहे, कारण प्राईज कमी होत आहेत. प्राईज कमी होत असताना आपण दोघंही डिफेंड करूयात म्हणून मी आणि सूरज डिफेंड केलं. पण शेवटी काय म्हणतात त्याला, थोडीशी शक्ती आमच्यावरती भारी झाली. हो. आणि आय अग्री की जर का डोक्याने खेळलो असतो, जसं डीपी दादा म्हणाले त्याप्रमाणे, की डीपी दादांच्या डोक्यात जी कल्पना होती स्विमिंग पूल भोवती अरबाजला पळवून पळवून दमवण्याची, राईट. तर ती जी स्ट्रॅटेजी होती ती जर का थोडी लवकर लक्षात आली असती तर कदाचित खेळ वेगळा झाला असता. बरोबर. आणि तो खेळ संपल्यानंतर सुद्धा मी माझ्या अख्ख्या टीमला माफी मागितली आणि मी त्यांना हे सांगितलं, म्हणलं मी हा लॉसची, या पराभवाची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे, की मला ते पटकन डीपी दादा काय म्हणतायत ते त्या सगळ्या गदारोळात, कारण प्रत्येक जण वरनं इतका बोलत होता राईट. की नक्की कोण काय बोलतंय हे कानावरती नुसतेच आरडाओरडा पडत होता. आणि त्या सगळ्या गदारोळामध्ये नक्की डीपी दादांना काय मला ते सांगू पाहतायत हे मला क्लिकच होईना शेवटपर्यंत, कारण मला ऐकूच धड येत नव्हतं. खूप आवाज सगळे होता. खूप आवाज चालू होता, प्रत्येक जण काहीतरी बोलत होतं, प्रत्येक ठिकाणी काहीतरी 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 घडत होतं. असा सगळा प्रकार सुरू होता. त्यामुळे ओके. नक्कीच मी डोकं लावण्यामध्ये थोडासा चपळाई दाखवण्यामध्ये कदाचित कमी पडलेलो असू शकतो, आणि त्याबद्दल मी प्रेक्षकांची काय किंवा माझ्या टीम मधल्या सदस्यांची काय सगळ्यांची माफी मी त्याबद्दल मागितली होती. पण ओके. तेव्हा मला सदस्यही म्हणाले की म्हणलं ठीक आहे, होतं, कधी माणूस जिंकतो कधी हरतो, पण जिद्द आणि जिंकण्याची इच्छा ही महत्वाची आहे. ओके. आणि आम्ही हे
पण ऐकलं की सूरज सुरुवातीला तुझ्याच फ्रेंच फ्राईज ओढायला वगैरे ट्राय करत होता, असं हे पण आहे, कारण आम्हाला दाखवलं नाही जास्त त्याच्यामध्ये. पण हा. अंकिता बोलली त्याच्यावरती, तर असं काही झालं हो होतं का? हो हो हो. सूरज सुरुवातीला माझे फ्रेंच फ्राईज ओढायला आला होता. आणि अच्छा. ह्याच्यातनं काय म्हणतात त्याला, मी तर म्हणतो की एक प्युअर जी भावना असते ना, ती प्युअर भावना ह्याच्यातनं दिसून येते मला असं वाटतं प्रत्येकाची. की एक कॅप्टन्सी हा एक इंडिव्हिज्युअल टास्क असतो, आणि तो इंडिव्हिज्युअली जर का सूरजला वाटलं की मी कोणाचाही प्राइज घेऊ शकतो हो ना, मग मी कोणाचंही हो. घेईन प्राइज. तिथे त्यांनी मित्र शत्रू हे न बघता फक्त खेळाडूला खेळाडू सारखं बघितलं. मी एका खेळाडूला खेळाडू सारखं बघितलं. हा ठीक आहे, स्ट्रॅटेजी वाईज हे थोडंसं वीक असेल, कारण हा तिकडची बाजू ग्रुप म्हणून खेळत होती, इकडची बाजू इंडिव्हिज्युअली खेळायला गेली. हा एक स्ट्रॅटेजी मधला वीक पॉइंट असेल, पण काय म्हणतात त्याला, मोटिव्ह म्हणा किंवा एक परसेप्शन म्हणा, ते काही चुकीचं नव्हतं. की हो. बाबा ठीक आहे, इंडिव्हिज्युअली तर इंडिव्हिज्युअली, पण मला खेळायचं आहे, हा हा, प्राइज आहे. आणि सूरजचा हा जो गुण आहे ना, तो लोकांना पडतोय. तो जास्त विचार करत नाही, किंवा पुढची जशी सिच्युएशन आहे त्या हिशोबाने तो रिॲक्ट करतो. त्याच्यामुळे त्याच्यातला जो रिअल पण आहे ना, तो लोकांना दिसतोय. त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन लोक त्याला जास्त सपोर्ट करतायत, कारण तो जास्त विचार करत नाही किंवा या ग्रुपचा त्या ग्रुपचा. त्याला पुढे जे काम दिले ते त्याला करायचं, तो त्याच्या हिशोबाने करतो. पण काय होतं ना, आपण काय करतो, जास्त विचार करायला जातो, त्याच्यामुळे कुठेतरी फेल होतात कधी कधी आयडियाज आपल्या. जसं की आपल्यासोबत झालं, काही काही वेळेस आपण हारलो. पण सूरजचं तसं नाहीये, त्याला त्याच्यावर जर वेळ आली तर तो पुढचा बघत नाही, तो आपला माणूस आहे कोणाचा, तो डायरेक्ट भिडतो. त्याच्यामुळे त्याला लोक सपोर्ट करतात. याच्यावर तुझं काय म्हणणं, ऍक्च्युली सूरजचं काय आहे, कसं आहे गेम वगैरे त्याचा घरामध्ये? फार छान मुलगा आहे तो, फार सुंदर मुलगा आहे. त्याचे विचार म्हणा, त्याचा खेळ म्हणा, दोन्ही मला फार आवडतं. माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. लोक कदाचित त्याला अजून व्यवस्थित ओळखत नसावीत किंवा काय, मला माहित नाही. पण खरंच त्या घरात राहून तो जे काही त्याचे विचार मांडतो, त्याची जी आयुष्यात ध्येय आहेत ती त्यांनी सांगतो, त्याच्यावरनं खरंच कळतं की तो किती समंजस आणि साधा आहे. पण ऍट द सेम टाइम जेव्हा टास्क मध्ये येतो तेव्हा अरबाज सारखी एक धिप्पाड व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाला जर का कोणी बॅकफुटवर ढकलू शकतो, तर तो सूरज ढकलू शकेल ह्याच्यावर कोणी विचारच केला नव्हता की सूरज अरबाजला मागे ढकलू शकतो. त्या अरबाज 2 मिनिटं विचार करेल त्याचा, कारण बॉडी आणि काय म्हणतात बिल्ट बघता सूरज हा तसा अ, साधा दिसतो बिल्ट वाईज, आणि हो हो. अरबाजची तर बिल्ट सगळ्यांनी बघितली. पण शेवटी काय म्हणतात त्याला, अ, मातीतली जी एक शक्ती आहे आपल्या मराठी मातीतली, ती जी सूरज घेऊन आलाय, ती ती जी जिद्द आहे, ती जी शक्ती आहे, ती अशी दिसत नाही, ती डायरेक्ट अनुभवायला मिळते. हो, त्याच्यात जिद्द आहे डायरेक्ट. तो आहे ना, तो बघत नाही पुढे किती किती मोठा माणूस आहे, किती छोटा माणूस आहे. त्याला वाटलं हे करायचं तर तो करतो. आणि लोकांना ठीक आहे, तो हारला काही झालं तर लोकांना ते आवडतं बघायला, की तुम्ही ट्राय करा, ऍटलीस्ट ट्राय तरी करा. ठीक आहे, ते हारणं जिंकणं तर काय ते होतच राहतं, पण त्याच्यामध्ये ते लोकांना जास्त दिसतंय, त्याच्यामुळे लोक अजून जास्त त्याला सपोर्ट करतायत बिग बॉसच्या बरोबर, घरामध्ये. हा अगदी ठीक आहे, बरोबर. पुढचा आपण एक क्वेश्चन आहे. तो या दोनच क्वेश्चन शेवटचे विचारूत आपण. तुला आतापर्यंत खेळामध्ये असं कोण वाटतंय जे टॉप 5 कॉन्टेस्टंट आहेत, जे टॉप 5 ला जाऊ शकतात? टॉप 5 मला वाटतं अभिजित दादा, डीपी दादा आहेत, सूरज आहे, अं, आणखीन अंकिता डेफिनेटली, पॅडी दादा, वर्षाताईंपैकी कोणीतरी असू शकतं, माहिती नाही मला, आता सांगणं तसं अवघड आहे. हो, पण माझी अशी इच्छा आहे की टॉप 5 मध्ये सगळी टीम बी मधलीच बी माणसं मध्ये. असावीत असं मला वाटतं. हो, आणि आपल्या प्रेक्षकांची पण तीच इच्छा आहे की बी मधलेच टॉप 5 मध्ये असावे. ती तुझी सेम तीच इच्छा आहे. हा, आता अजून एक क्वेश्चन, लास्टचा क्वेश्चन आहे आपला. आता काय करायचं तुला, प्रत्येक घरामधला जो सदस्य आहे ना, त्याच्यामधल्या एका सदस्याचा एक निगेटिव्ह पॉईंट आणि एक पॉझिटिव्ह पॉईंट, जसं की त्याची एखादी गोष्ट तुला आवडते किंवा एक गोष्ट त्याची खटकते, असं तुला सांगायचं. फक्त एक एक गोष्ट, जास्त पण नाही सांगायचं. तर आपण सुरुवात करूयात ए ग्रुप पासून. ए ग्रुपमध्ये, आणि ए ग्रुप सध्याला खूप जास्त लोकांना लोक जास्त हेट करतात त्या ग्रुपला, पण त्यांच्यामधल्या काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत का, हे पण लोकांना जाणून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा निक्की विषयी तुला एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचं, एक निगेटिव्ह सांगायचं. अरे बापरे. निगेटिव्ह पहिले हो, सांगतो. निगेटिव्ह चालेल.
उद्धटपणा आणि शिस्त नसणं एक मी निगेटिव्ह पॉइंट बोलीन. पॉझिटिव्ह काय जरा विचार करायला पाहिजे. तसं एक ग्रुप विषयी पॉझिटिव्ह पॉईंट तर भेटतच नाहीत बोलायला कधी. आम्हाला पण रिव्ह्यू मध्ये विषय भेटत नाही की त्यांना कुठेतरी एखादा पॉईंट द्यावा म्हणून. कुठेतरी काहीतरी जान्हवी चांगलं बद्दल केलं. एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे हा माझ्याकडे. ती सुद्धा हा उद्धट आहे, हा हा. उलट बोलते, समोरच्याचा अपमान करते. हे सगळे निगेटिव्ह पॉइंट असले तरी एक पॉझिटिव्ह पॉइंट मला जान्हवीचा आवडतो, ते म्हणजे ती जेवण चांगलं बनवते. हो, जेवणाविषयी त्याचं बिग बॉस पण भरपूरच दिसली आम्हाला याच्यामध्ये, जेवण वगैरे चांगलं करते ती. आणि निगेटिव्ह पॉईंट हा सेम निक्की सारखंच हा. सेम झालाय ते तिचं पण. असं वाटायला निक्कीला ती टफ देते त्याच्याच ग्रुप मधल्या नाताली. ठीक आहे, आता अरबाज वरती येऊयात. त्याचं काय आहे, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह? अरबाज त्याचं जे अँगर इश्यूज आहेत, त्याचं हो जे अग्रेशन आहे आणि त्या अग्रेशनच्या भरात त्यालाच कळत नाही तो काय करतोय ते, हे चुकीचं आहे. हे निगेटिव्ह पॉइंट मी म्हणेन. आणि तो काय म्हणतात त्याला, काही काही गोष्टी, काही काही निर्णय त्याला निकीमुळे घ्यावे लागतात असं मला हो, वाटतं, राईट जे राईट. चुकीचं आहे. आणि तो सध्या जर का कॅप्टन असेल तर कॅप्टन म्हणून असं करणं चुकीचं आहे. त्यानं आत्ताच कॅप्टन्सी जी आहे ना ते हँडओव्हर करायची होती दुसऱ्याला, एक म्हणजे दिलं होतं, डिलेमा दिला होता, तर त्याने निक्कीला कॅप्टन केले त्याच्यामध्ये त्यावेळेस पण. हे मी आता हे मला आता तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. मी एपिसोड बघितला नाही अजून, त्यामुळे. अं, पण आता मला मग वाटलं तुम्हाला होतं नाही का. कळत असेल की मी काय हो बोलतोय ते. म्हणजे हे तेच. होताना मी ऑलरेडी बघितलं होतं की हे होऊ शकतं. बरोबर, आम्हाला वाटलं होतं कुठेतरी वैभवला देईल, कारण वैभव खूप बोलणं खाते त्या अरबाजमुळे. कुठेतरी वाटलं होतं की एक नाही का कॅप्टन म्हणून वैभवला करेल तो पुढं, पण नाही, त्यांनी निक्कीलाच दुसऱ्यांना पण पुढं केलंय. याच्या अगोदर नॉमिनेशन मधून पण तिलाच वाचवलं होतं. त्यामुळे तो निक्कीच्या याच्यावर जास्त चालतोय हे तर आम्हाला दिसलेलं आहे. हा, त्याचं पॉझिटिव्ह काय आहे का सांगण्यासारखा? पॉझिटिव्ह अरबाज बद्दल विचार करावा लागतो त्याची म्हणजे नाही. गेम मधली जी स्ट्रॅटेजी आहे ना, हा हा म्हणजे टास्क खेळताना हा. जी एक स्ट्रॅटेजी लावली पाहिजे की बाबा तू तू हे काम बघ, तू हे काम बघ, तू मोती उचल, तू हम्म. बॅग पिशव्या सांभाळ. हो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कोणाला कोण कोण कशात उत्तम आहे ते हे करून मग तू, हे त्याला चांगलं हा जमतं. हा, म्हणजे टास्क मध्ये इनिशिएटिव्ह तो घेतो की हा हे कोणी काय करायला पाहिजे, कोणी काय करायला पाहिजे, या पद्धतीच्या गोष्टी. इनिशिएटिव्ह म्हणण्यापेक्षा त्याला हा स्वतःला माहितीये की आता मोती जर का गोळा करायचे आहेत हा हा. आणि मोती गोळा करून आणायचे आहेत, तर काय केलं पाहिजे जेणेकरून सगळ्यात जास्त मोती मला गोळा करता येतील. हा अच्छा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर अरबाजकडे असतं. अच्छा अच्छा. ओके. हा, त्याच्यानंतर येऊयात आपण वैभवकडे. वैभव वैभवकडनं मला जेन्युअनली पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये मला होप्स होते वैभवकडनं, की तो एक फेअर खेळणारा असेल. रफ रफ असला तरी फेअर असेल. त्याचे विचार हे वेगळे उठून दिसतील. आणि उद्या तो जर का कॅप्टन झाला तर त्याची कॅप्टन्सी ही खूप फेअर असेल, खूप योग्य असेल असं मला वाटलं होतं पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये. पण नंतर जे काय टास्क मध्ये झालं त्याच्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. अच्छा. ओके. आणि घनश्याम विषयी काय सांगशील? घनश्यामची चांगली गोष्ट ही आहे की त्याच्याकडे शब्दसंचय चांगला आहे. एखादा मुद्दा मांडायचा कसा हे त्याला करेक्ट माहिती आहे. फक्त त्याचे मुद्दे सारखे बदलत राहतात, हा प्रॉब्लेम आहे. तो एकदा एक तर एकदा एक बोलतो. पण शब्दसंचय, व्होकॅबलरी हा जो प्रकार आहे, कारण काय म्हणतात त्याला, पब्लिक ऍड्रेसिंग, भाषण राईट देणं, राईट. हे त्याचं स्किल्स असल्यामुळे भाषेवरती प्रभुत्व त्याचं असणारच आहे. फक्त त्यांनी शब्द बदलू नयेत, त्याच्या मतांवरती एकदा एक असं करू नये. ओके. आणि इरिना विषयी काय सांगशील? इरिना मराठी भाषेला शिकण्याचा, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करते, ही एक चांगली गोष्ट आहे. पण ऍट द सेम टाइम तिचं तिचा गेम, तिचा स्वतःचा गेम अजून नाही समोर येते. ती टास्क मध्ये सुद्धा तिचे काही मुद्दे होते की जे फारच छोटेसे आणि युजलेस मुद्दे होते. बेबी टास्क मध्ये जेव्हा ह्यांनी लंगोट लपवले, अरबाज आणि निक्कीनी लंगोट लपवले, त्याच्यावरनं मला आणि डीपी दादांना भयंकर राग आला होता.
आणि त्यांच्यानंतर डीपी दादा म्हणाले की जर का ते लंगोट लपवतात तर आपण जेवण लपवू. बेबी बरोबर फूड जे आहे ते आहे. बरोबर आपल्याला लंगोट मिळाले नाहीत तर त्यांना बेबी फूड नाही मिळालं पाहिजे. आहे. असा डीपी दादांनी जेव्हा स्टँड घेतला तेव्हा इरिना मला येऊन बोलायला लागली की तुम्ही डीपी फूड बेबी फूड कसं काय लपवू शकता वगैरे वगैरे. म्हणलं इरिना तू अच्छा. हे बोलतेस जेव्हा तुझ्याच टीमने सगळ्यात आधी लंगोट लपवले ते, आणि तू मला येऊन सांगतेस की तुम्ही फूड का लपवलं म्हणून. अच्छा, आधी तुझ्या असं टीमला विचारलं. सांग की त्यांनी लंगोट का लपवले. हो, अच्छा, अरे बापरे. आधी तुझ्या टीमला विचार की त्यांनी लंगोट का हा लपवली. तेच ना, जर आताच जस्ट एक गोष्ट घडली आपल्या टीमनेच एक गोष्ट लपवली तर तुम्ही कसं बोलू शकता ना दुसऱ्या टीमला की तुम्ही कशाला लपवता म्हणून. तो डबल एक्झॅक्टली. स्टँडर्ड होतं ना ते. हा. ओके, आता आपल्या बी ग्रुप विषयी येऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा अंकिता विषयी काय सांगशील, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता दोन्ही सांगावं लागेल याच्यामध्ये आता. हो एखादी हो. गोष्ट आवडते एखादी नाही आवडत ते. अंकिता अंकिता अगेन खूप सुंदर जेवण बनवते. अंकिता अच्छा. अंकिताची जी मालवणी भाषा आहे ती मला खरंच खूप आवडते. इमोशनल आहे ती मुलगी. येस. खूपच. आणि निगेटिव्ह मी म्हणेन की ही गोष्ट आमच्या कदाचित टीम बीच्या प्रत्येक माणसाला लागू होते की थोडस अग्रेसिव्हली अजून खेळलं पाहिजे. की हो. जशी मला लागू होते गोष्ट तशीच अंकितालाही लागू होते, किंवा साधारण ऑलमोस्ट बी टीम बी मधल्या एक साधारण प्रत्येकाला ही गोष्ट कुठे ना कुठे लागू होते असं मला वाटतं. अच्छा अच्छा. मला वाटतं आर्या थोडीशी आहे तेवढी की अग्रेसिव्ह, ती जरा थोडं आर्या बोलते. अग्रेसिव्ह आहे का आहे. तसं? आहे हा. आर्या अग्रेसिव्ह आहे, भांडणात ती अग्रस्थानी असते, नो हम्म. डाऊट. पण ती तिच्यात एक लहान बाळ दडलंय अच्छा. आर्याच्या आतमध्ये. हा. एक चाइल्ड लाईक इनोसन्स असतं ना, ती इनोसंट आहे खूप. तितकीच अच्छा. जितकी ती भांडते तितकीच ती इनोसंट पण आहे. त्यामुळे त्या इनोसन्समुळे ना काही काही गोष्टी लोकांना आवडतील, असं मला सदस्यांनाही आवडायच्या. पण काही काही वेळेला तोच इनोसन्स तिला अवघड प्रसंगात नेऊन हो. ठेवायचा. हो, झालेत तिच्यासोबत असे प्रसंग घडलेले आहेत. त्याच्यामुळे तो तिचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण तिचे सेमच आहेत. अच्छा. ओके, तर सूरज बद्दल काय सांगशील? सूरजचे पॉझिटिव्ह पॉइंट्स डेफिनेटली लोकांच्या जगाच्या महाराष्ट्राच्या समोर आलेलेच आहेत हो. की तो ज्या प्रकारे समोरच्याला भेटतो टास्कमध्ये, तेही लोकांनी बघितलंय. त्याचे विचारही लोकांनी बघितलेत की त्याला हो. कसं आयुष्य जगायचंय, कशा आयुष्यातनं तो कुठल्या खडतर प्रवासातनं तो मोठा झालेला आहे. ही गोष्ट इतकी पॉझिटिव्ह आहे, नॉट जस्ट फॉर हिम, पण ती गोष्ट जर का कोणीही ऐकली तर प्रत्येकाला त्यातनं इन्स्पायर होता येईल. आणि आपलं आयुष्य किती सोपं आहे आणि आपण इतके वर्ष का रडत बसलो असं वाटू शकतं एकाला. त्याच्यामुळे सूरजचा, फक्त सूरजच्या बाबतीत मी आता हेही लोकांना माहिती आहे की त्याला काही काही वेळेला एक टास्क समजायला पटकन जे हो. नियम असतात ते नियम समजून घ्यायला त्याला एक 5 पैसे उशीर होतो. उशीर होतो. आणि ही गोष्ट आहे, पण ठीक आहे, त्याच्यानी फार मॅटर करत नाही ते, कारण टीम मधली लोक त्याला समजावून सांगतात की काय करायचंय काय नाही करायचंय ते, आणि त्याच्यानंतर सूरज त्याचा खेळ 100% देतो. त्याच्यामुळे तसा तसा फरक पडत नाही की त्याला खेळाचे नियम जर का थोडे उशिरा कळत असतील तरी हरकत नाही. अच्छा, म्हणजे निगेटिव्ह असं म्हणू शकतो, त्याला खेळाचे जे नियम आहेत ते लवकर समजत नाही. बाकी हा, ओव्हरऑल तर त्याचे पॉझिटिव्ह आहेत म्हणा जवळपास, जे बरोबर. काही करतो ते घरामध्ये. कारण इतर मुलींसोबत वागताना ना, बाकीचे जे सदस्य वागतायत खूप त्यामध्ये हा खूप एवढा रिस्पेक्ट देऊन सौजन्याने, बोलतो ना की प्रचंड सौजन्याने वागतो तो. हो. कोणालाही कोणाचाही अपमान करणं नाही, मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून त्यांचा मान राखणं हो. हे करतो सूरज. सूरज, हो. काल कारण निक्कीने त्याला राखी बांधली त्यावेळेस तो तिच्या पाया हो पडला डायरेक्ट. हो की हा तिचं काय म्हणजे असं आहे की बाकी कोणी विचारही करणार नाही अशा पद्धतीचा तो एवढा रिस्पेक्ट देतोय पुढच्याला. पॅडी दादांचं असेल ते वरती झोपतायत, मी कसं खाली झोपवून, ते पण एक त्याने हो एक बोलला हो होता. ते पण एक हो. विषय म्हणजे असं आहे की घरामधल्या रिस्पेक्ट देणं ते ठीक आहे. आपले जे मोठे कलाकार असो त्यांच्याविषयी असो मान ठेवणं असो, किंवा ज्या लेडीज आहेत त्यांचे मान ठेवणं असो, सगळ्या याच्यामध्ये तो आहे की हा तो ठेवतो सगळ्यांचा मान. डेफिनेटली ओके. डेफिनेटली. हा ठीक आहे, अजून कोण राहिले मग आपल्याच्यात? आर्याचं झालं, त्याच्यानंतर डीपी दादा आणि पॅडे दादा दोघे जणच राहिले ना, आणि हा अभिजित दादा, हे तिघ जण. अभिजित दादा सिंगर तर उत्तम आहे, हे सगळ्यांनी बघितलेलंच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर मी तर हे सांगू इच्छितो की अभिजित दादा हा एक चांगला सिंगर आहे, तो एक चांगला डान्सर आहे. तो
तो एक चांगला कमेडियन पण होऊ शकतो. असा एक मल्टी टॅलेंटेड माणूस आहे तो. बिग बॉसचा खेळ तर तो चांगला खेळतोच आहे, नो डाऊट अबाउट दॅट. सो असा एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे ती की त्याच्यातली खूप पॉझिटिव्ह, आणि माणूस म्हणून तर ऑफकोर्स छान आहेच. ओके. So ह्या सगळ्याच त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. ओके. निगेटिव्ह काही? निगेटिव्ह मी त्याला निगेटिव्ह नाही म्हणणार. अच्छा. ती जर का तो हा. जर का त्याचा स्वभाव आहे, ती जर का त्याची खेळाची पद्धत आहे, तर त्याला निगेटिव्ह म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणजे त्याला जर का तुला पॉइंट खटकला थोडंसं एखादा असं काही? जेव्हा तो उठून गेला होता, अच्छा अच्छा, तो तेव्हा मलाही थोडंसं असं झालं की अरे थांब की, जातोस कशाला. हा ठीक आहे ना, बरोबर आहे. आता बसलोय तर बस, एवढं काय लगेच पळायची गरज नाही. हा म्हणजे आणि ठीक आहे. आणि तस हे माहिती होतं की बिग बॉसनी अशी काही बास्केट द्यायला सांगितलं नव्हतं, हे जान्हवीने स्वतःचं डोकं लावलं होतं, हे वैभवच दिसत होतं. होते. वैभव होता याच्या मागे खरा. हा सॉरी, वैभव वैभवच होता. सुरुवात. करेक्ट. हा, वैभव म्हणला यांचं चालू झाली का पिकनिक अजून एकदा, तर म्हणजे जा हा त्यांना जरा खायला वगैरे घेऊन जा, तर ही पण लगेच घेऊन आली. आणि बिग करेक्ट. बॉसने सांगितलं, बिग बॉसने सांगितलंय म्हणून. ओके. त्यामुळे पण ठीक आहे. ते तेव्हा त्या अभिजितने त्याच्यानंतर त्याची बाजू मांडली की तो त्या गोष्टीकडे तेवढ्या सिरियसलीही बघत नव्हता. जेवढ्या सिरियसली आम्ही ती गोष्ट घेतली तेवढ्या हम्म. सिरियसली तो बघत नव्हता. हो, त्याला तो एक, ते पण. त्याने एक जोक सारखा घेतला. आणि तो जोक ती कुठेतरी त्याच्यासाठी ती मस्करीची कुस्करी झाली नाही, पण आमच्यासाठी ती मस्करीची कुस्करी झाली, हो एवढाच हो फरक होता तो. हो. त्याच्यामुळे मग आम्ही तो मुद्दा फार वाढवला नाही. हा, तसंच होतं ना. एखादा शिक्षक येऊन जर तुम्ही तिथं 4 जण बसले आणि काय बोलला, तर तुम्ही लगेच कसं इकडे तिकडे पळून जाता लगेच. तसं सेम एक भीतीच्या हिशोबाने तो अभिजित दादा केला असेल की अरे बोलले तर आपण साईडला तो जाऊया. तो स्वतः एका मस्करीच्याच मूडमध्ये हा. होता. आणि तर तिथे जाऊन त्यांनी तर काहीतरी असेच मस्करी त्यांची सुरू होती. हो. हा ठीक आहे. डीपी दादाविषयी काय सांगशील? डीपी दादा एक एंटरटेनमेंटचं पॅकेज हो. आहे. कम्प्लीट एंटरटेनमेंट आहे ते. आणि समोरच्याला जर का मॉरल त्याचं लो असेल, दुःखी असेल, सॅड असेल, तर डीपी दादांसारखी दुसरी व्यक्ती नाही जी त्याला पुन्हा हसवेल, पुन्हा त्याला हो. चार्जअप करेल. तर हा त्यांचा खूप चांगला गुण आहे. हा. आणि निगेटिव्ह, परत निगेटिव्ह मी नाही म्हणणार. इट इज जस्ट दॅट त्यांनी मला माहितीये की ते अजून खुलून खेळले तर हो हो. समोरच्याची आणि बळताबोळी थोडी होईल. त्यांच्याकडे ना डोकं पण जास्त आहे, माहितीये का? ते हो एकदम हो हो. मास्टर माइंड आहेत ते, खरं म्हणाय गेलं तर. त्यांनी स्ट्रॅटेजिकली जर ते खूप स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग आहेत. केली ना त्यांनी, तर सक्सेसफुल देखील होऊ शकतात. सध्याला ते एवढ्या डेफिनेटली. याच्यामध्ये दिसलेले नाहीयेत, पण जेवढी पण त्यांची स्ट्रॅटेजी असते ना, ते असं बघितलंय होते, वर्क होते त्यांनी. आणि अभिजित दादा पण, दोघांनी जर मिळून अजून स्ट्रॅटेजी डेफिनेटली. आखल्यात, तर त्या शक्तीपुढे आपली युक्ती कधी श्रेष्ठच होणार आहे. आणि डेफिनेटली. गेम बिग बॉसचे पण असे सेट होत आहेत की तिथं तुमची युक्ती पण कामी येणार हो आहे. हो फक्त हो. शक्तीचाच यूज डेफिनेटली. नाही होणार आहे. डेफिनेटली. ठीक आहे. आणि शेवटी आपले पॅडी दादाविषयी काय सांगशील? सगळ्यात म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे पॅडी दादांनी ज्या प्रकारे स्वतःचा गेम इम्प्रूव्ह केलाय. हो योग्य ते स्टँड, योग्य त्या गोष्टी वेळी, योग्य त्या गोष्टी करून, त्याबद्दल खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे त्यांना. खूप चांगले खेळत आहेत ते. निगेटिव्ह पॉइंट मला फार दिसत नाहीये त्यांच्यात आता, म्हणजे पटकन सुचत नाहीये मला. ओके. तर बिग बॉस हे जे पूर्ण कॉन्टेस्टंट आहे त्याच्याविषयी तर तू सगळं काही सांगितलंय. आणि तुझं पण घरामधला जो एक्सपिरियन्स आहे तो देखील तू सगळ्या प्रेक्षकांसोबत शेअर केलेला आहे. तर थँक्यू की तू वेळात वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिलास. आणि त्यामुळे धन्यवाद. तर थँक्यू. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? काय प्रोजेक्ट नवीन, काय म्हणजे कसं काय आहे फ्युचरचं, काही प्लॅनिंग वगैरे, तर ते सांगून देशील? प्रेक्षकांना थोडस. एवढंच सांगेन की एक सगळ्यात पहिले मी आणि शेवटपर्यंत मी एक ऍक्टर आहे, एक कलाकार आहे, अभिनेता आहे. आणि अभिनेता या नात्याने तुमच्यापर्यंत पोहोचून, वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचं मनोरंजन करणं, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात प्रायोरिटीवरती. आणि ते करण्यात मी कधीच कमी पडणार नाही. जे काही नवीन भूमिका असेल, प्रोजेक्ट असेल, त्याबद्दल लवकरात लवकर तुम्हाला मी त्याबद्दल माहिती देईन. आणि आय एम शुअर तुम्हाला नवीन काम जे असेल माझं तेही तुम्हाला आवडेल. तुम्ही असंच माझ्यावरती प्रेम दाखवाल अशी मी अपेक्षा करतो. ओके ओके, नक्कीच. आणि तुझा डान्सही खूप
छान आहे बरं का. त्या योगिता आणि तुझा जो डान्स होता ना सगळ्यात बेस्ट डान्स होता. ते माहित नाही घनश्यामने ते तसं का केलं, पण बेस्ट डान्स बनू शकतो. कारण तुम्ही दोघे पण, योगिता पण चांगला डान्स करते आणि तूही, बेस्ट जोडी हो. झाली होती आणि डान्स मस्त झाला तुम्हा दोघांचा.